सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। अनेक मान्यवर मात्र या कबड्डी स्पर्धेला भेट देत आहेत। अनेक मान्यवरांच्या शुभेच्छे मात्र या कबड्डीला सुरुवात मात्र झालेली आहे। आता मात्र सामन्याकडे वळतोय, ज्यामध्ये निश्चितपणे पीटर वॉरियर्स खाराबोली वर्सेस पोजल फायटर्स या दोन संघांमध्ये मात्र सामना खेळला जातोय। पाहायचं आहे या कबड्डी स्पर्धेमधील अनेक गोड प्रसंग चढाईसाठी येतो आदेश। गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये देखील एक उत्तम खेळ आदेशच्या माध्यमातून अर्थात पंचक्रोशी कबड्डी लीग गतवर्षी देखील याच विभागामध्ये अर्थात याच बाजूला या ठिकाणी झाली होती आणि त्यावेळेस देखील हेच एक चांगलं नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता मात्र प्रोग्रेस वाढली, आता मात्र प्रगती झाली। आपण पंचक्रोशीच्या माध्यमातून अर्थात आता आपण तालुक्याकडे वळलोय आणि एक तालुकास्तरीय लीग मात्र या ठिकाणी संपन्न होते। आता मात्र स्वागत सवरकर एक उत्तम खेळाडू आहे, एक जिल्हा स्तरावर अनेक स्पर्धा खेळलेला खेळाडू आहे, अर्थात स्वागत सवरकर। आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले माजी कबड्डीपटू नांदगाव सन्माननीय गौरव कुंभरकर यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले। मी त्यांच्या देखील आयोजकांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि मी नितीनजी कामाने आपणास विनंती करतोय की आपण माजी कबड्डीपटू आदरणीय गौरव कुंभरकर यांचे या ठिकाणी सन्मान करायचा आहे। खरं तर गौरव कुंभरकर हे जरी या ठिकाणी माजी कबड्डी म्हणून बसले असले तरी त्यांचा मुलगा प्रीतम कुंभरकर मात्र या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि आज या ठिकाणी माजी कबड्डीपटू आदरणीय गौरव कुंभरकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो नितीनजी कामाने यांच्या हस्ते। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। खूप खूप धन्यवाद, आपण महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल धन्यवाद। खूप खूप धन्यवाद सर। असं सहकार्य यापुढे देखील अपेक्षित आहे। यापुढे देखील आपण असंच आम्हा सर्व कबड्डीपटूंना, आम्हा सर्व कबड्डी खेळाडूंना, आमच्या सर्व खेळाडू आयोजकांना असं सहकार्य आपल्या माध्यमातून मात्र अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय रमेश घरात आणि सन्माननीय चंद्रकांत पाटील वालवंटी आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे। लक्षात घ्या, पहिला पुकार असेल जय हनुमान काशी वर्सेस विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी फर्स्ट कॉल। जय हनुमान काशी वर्सेस विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी फर्स्ट कॉल, अर्थात आपल्यासाठी पहिला पुकार। आपण तयारीत राहायचं आहे दोनही संघ। निश्चितपणे मित्रांनो या ठिकाणी अर्थातच अनेक मान्यवर मात्र कबड्डी स्पर्धेसाठी येत आहेत। मान्यवरांना विनंती करणार आहे आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे। मित्रांनो खरं तर आम्ही सुरुवातीपासूनच या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं सांगत असतो, ही कबड्डी स्पर्धा मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024च्या माध्यमातून मात्र या ठिकाणी संपन्न होते। या बोर्डवर जर आपण पाहिलं तर कोणत्याही मंडळाचं नाव नाहीये, या बोर्डवर जर आपण पाहिलं तर कोणत्याही एका स्पेशली कोणत्याही एका गटाचं नाव नाहीये, तर या ट्रॉफीलाच नाव देण्यात आले आहे मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024। म्हणजेच आपल्या तालुक्याची कबड्डी स्पर्धा आहे, आपली हक्काची कबड्डी स्पर्धा आहे, आपली स्वतःची कबड्डी स्पर्धा आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचं योगदान देखील तितकंच महत्त्वाचं आहे। या ठिकाणी येणारे पाहुणे मंडळी असतील, कदाचित आपल्या आजूबाजूचे असतील, कदाचित आजूबाजूला आपण हक्काने आपल्या व्यासपीठावर यायचं आहे। कारण निश्चितपणे या कबड्डीचा देखील दूरदृष्टिकोन असा आहे की भविष्यातील आपल्या देखील तालुक्यातील कबड्डी खेळाडू घडावे, त्यांना देखील चांगलं व्यासपीठ मिळावं, त्यांना देखील संधी मिळावी, हा एकमेव दूरदृष्टिकोन समोर ठेवून खऱ्या अर्थाने या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेचं मात्र आयोजन केले आहे। कदाचित अनेक ज्येष्ठांपैकी आजूबाजूला बसला असाल, आपला देखील हक्क आहे, आपण देखील स्टेजवर यायचं आहे आणि खऱ्या अर्थानं या कबड्डी स्पर्धेला एक महत्त्वपूर्ण योगदान आपल्या माध्यमातून देखील द्यायचं आहे। अर्थात नितीनजी कमाने असतील किंवा या ठिकाणी सर्व आयोजक असतील, यांना या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय हम भी किसी से कम नाही। आज अनेक तालुक्यांमध्ये कबड्डीचा मोठा गवगवा चालू असतो, अनेक ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी स्पर्धा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये संपन्न होत असतात। मग आम्ही का मागे राहायचं, मग आमचे खेळाडू का मागे राहणार? आम्हाला देखील कबड्डीचा तितकाच अधिकार आहे जो आम्ही हक्काने या ठिकाणी
गाजवू शकतो आणि हीच नामी संधी अर्थात आपल्या लीगच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आयोजनाच्या माध्यमातून मात्र आपल्याला दिलेली आहे. म्हणून प्रत्येकाचा हक्क आहे. अनेकांचे खेळाडू अनेकांची मुलं या ठिकाणी खेळत असतात. कोणाचा भाऊ खेळत असतो, कोणाचा मुलगा खेळत असतो, कोणाचा इतर नातेवाईक या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळत असतो आणि हीच कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेला आहात. अर्थात चालू सामना यामध्ये पीटर वॉरियर्स खाराबोली वर्सेस फुझेल फायटर्स 0-3 फुझेल फायटर्सच्या संघाच्या बाजूनं मात्र या ठिकाणी 3 गुण आपण पाहतोय. तर पीटर वॉरियर्स खाराबोली मात्र या ठिकाणी 0 आहे. सुंदर खेळ, आतापर्यंतचा खेळ एक नयनरम्य खेळ, एक मनाला समाधान देणारा खेळ मात्र आतापर्यंत आपण पाहत आलो आणि दोनही बाजूला एक गुण मात्र या ठिकाणी सामनाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मात्र देण्यात आलेला आहे. पुढील दोनही संघांना आम्ही फर्स्ट कॉल दिलेला आहे, ज्यामध्ये जहरमान काशीद वर्सेस विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन या दोनही संघांना तयार करायचा आपल्यासाठी फर्स्ट कॉल आम्ही केव्हाच देऊन ठेवलेला आहे. अजून देखील रसिक प्रेक्षक वाढत आहेत मात्र प्रवेशद्वारावरची गर्दी आपण कमी करून अर्थातच गॅलरीमध्येच आपण ऍडजस्ट व्हायचं आहे. अनेक स्पर्धा, अनेक भव्य आणि दिव्यत्वाला खऱ्या अर्थानं साक्षी ठरणाऱ्या कबड्डी स्पर्धा मात्र आपण अनेक वेळेला पाहत असतो आणि अशाच कबड्डी स्पर्धांपैकी एक महत्त्वपूर्ण कबड्डी स्पर्धा कबड्डी आहे. अनेक वेळेला मित्रांनो या कबड्डी स्पर्धेमध्ये अशी छोटे मोठे अपघात होत असतात, छोटे मोठे प्रसंग मात्र येत असतात, परंतु त्याला निभावून नेण्याची ताकद त्या कबड्डी खेळाडूंमध्ये असते. त्यांच्यामध्ये तीच उर्मी असते, त्यांच्यामध्ये तो जोश असतो आणि त्याच जोशामध्ये ते कबड्डीपटू उठत असतात आणि नक्कीच सामना खेळण्यासाठी सज्ज होत असतात. असा कबड्डी खेळ आहे, एक मर्दानी खेळ आहे, एक मैदानी खेळ आहे. परंतु नक्कीच आम्ही सांगू इच्छितो, जर अशा वेळेला जर जास्त इंजुरी असेल तर आपण मात्र मागे बसायचं असतं, कारण नक्कीच हा कबड्डी खेळ कुठेतरी आपल्याला अनेक वेळेला काही जायबंद खेळाडू आपण पाहत असतो, अनेक दुखापत झालेले खेळाडू देखील आपण पाहत असतो, मात्र त्या क्षणाला ती उर्मी असते आपल्यामध्ये, तो जोश असतो म्हणून पुन्हा एकदा उतरतो. परंतु रिक्वेस्ट असेल, जर जास्त काही प्रमाणात तसं वाटत असेल तर आपण 5-10 मिनिटाची रेस्ट घ्यायची असते. मग आपल्यासाठी असे 12 खेळाडू आपल्याकडे असतात आणि त्यासाठीच ते खेळाडू असतात. सुंदर खेळ, पीटर वॉरियर्स वर्सेस फुझेल फायटर्स या दोन संघांमध्ये 1-4 असा गुणाफला किती असताना आता मात्र इथे गुण पाहणार आहोत. किती गुण खेळण्यात यशस्वी ठरलाय तो कबड्डीपटू आणि 2 गुण निश्चितपणे प्रतिस्पर्धी संघाला मिळतात. अर्थात पीटर वॉरियर्स या संघाकडे 2 गुणांची मात्र भर होते. अनिरुद्ध याच्यासाठी अर्थातच निलेश वारगे यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. खूप खूप अभिनंदन आपल्या एका चांगल्या खेळासाठी. अर्थात अनिरुद्ध आपल्यासाठी निलेश वारगे यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस उत्तम खेळासाठी. खरं तर आपण पाहिला पीटर वॉरियर्स खाराबोली या संघाचे संघमालक आहेत निलेशजी वारगे. आपल्या तिथे खऱ्या अर्थानं धन्यवाद. एक चांगलं योगदान निश्चितपणे या कबड्डी स्पर्धांमध्ये आपल्याला लाभलेला आहे आणि प्रतिस्पर्धी संघ आहे फुझेल फायटर्स आणि या फुझेल फायटर्स संघाचे संघमालक आहेत नईस फारुगे. पुन्हा एकदा आपण पाहतोय कोणी 100 रुपयांच्या माध्यमातून, कोणी विविध पद्धतीनं या ठिकाणी आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन करतोय. परंतु निश्चितपणे एका चांगल्या खेळासाठी प्रोत्साहन मात्र अनेकांच्या माध्यमातून या कबड्डी स्पर्धेला मात्र मिळतोय आणि प्रोत्साहनच आपल्याला कुठेतरी पुढे घेऊन जात असतं. आदरणीय लक्ष्मण घोडे यांच्याकडून आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी 250 रुपयांची देणगी आलेली आहे. आम्ही आभारी आहोत. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय रमेश जी घरत यांचा देखील आम्ही आयोजकांच्या माध्यमातून सन्मान घेणार आहोत. अर्थात आपलं स्वागत मात्र करणार आहोत. आदरणीय रमेश घरत, विनंती असेल आपण हा सन्मान, हा सत्कार, हा
स्वागत मात्र आपण स्वीकारायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय रमेश घरत, अर्थात रमेश घरत हे देखील एक माजी कबड्डी खेळाडू आहेत। कबड्डीची उर्मी ज्यांच्यामध्ये त्यावेळेला देखील पाहायला मिळाली आणि आज देखील आपल्याला पाहायला मिळते। मुरुड तालुक्याचा खऱ्या अर्थानं सन्मान आहे, ज्यानं ही कबड्डी टिकवली, ज्यांच्या पायावर खऱ्या अर्थानं मुरुड तालुका उभा राहिला, असे अनेक कबड्डी खेळाडू आज या व्यासपीठावर मात्र येत असतात आणि आपलं बहुमूल्य वेळ मात्र देत असतात, बहुमूल्य योगदान मात्र देत असतात। आपण घडवलं म्हणून आज देखील आम्हालाही पाहायला मिळतं। म्हणून आपल्याच पायावर, आपल्याच पावलावर पाऊल ठेवून अनेक खेळाडू मात्र या मुरुड तालुक्यामध्ये घडतात। आदरणीय चंद्रकांतजी पाटील, विनंती असेल आपण व्यासपीठावर वालवटी, आदरणीय चंद्रकांतजी पाटील वालवटी, विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। चंद्रकांत पाटील वालवटी, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। अशा अनेक दिग्गज कबड्डीचे आहेत, कारण मी नेहमीच म्हणत असतो, जुन्यांपासून बोध घ्या आणि नव्याचा शोध घ्या। मित्रांनो, जुन्यांपासून बोध घ्या म्हणजेच काय, तर असे अनेक जुने कबड्डीपटू या ठिकाणी येत असतात, मग त्यांचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे। त्यानं कशा पद्धतीने ह्या मुरुड तालुक्याचं नाव अगदी अनेकांपर्यंत पोहोचवलं। आदरणीय संदीपजी ठाकूर, विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। करांबोली संदीप ठाकूर, विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। 3 वर्सेस 1 असा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आहे। पेटा वॉरियर्स वर्सेस फजल फायटर्स अशा 2 संघांमधील खेळ आहे। फजल फायटर्स संघाच्या बाजूने मात्र 6 गुण आहेत आणि पेटर वॉरियर्स कडे मात्र 4 गुण आहेत। आता गुण कोणाकडे वाढणार आणि कोणाकडे तसेच राहणार किंवा कोणाकडे कमी राहणार, हा मात्र एक मोठा विषय मात्र या ठिकाणी आहे। कारण प्रत्येक खेळ, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक सामना म्हणजेच एक आव्हान आहे। मित्रांनो, आव्हानं पेलायला शिकलं पाहिजे, आव्हानांचा सामना करायला शिकलं पाहिजे, कारण कबड्डी हे देखील भविष्यातील एक मोठं आव्हान आहे। ज्या वेळेला रायगड जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील, भारतातील किंवा भारताच्या पलीकडील देखील खेळाडू ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रो कबड्डीमध्ये ज्यांना आव्हानं स्वीकारली, ते मात्र आज आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय चंद्रकांतजी पाटील वालवटी यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय नितीन कमाने आपणास विनंती करणार आहे। आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चंद्रकांत पाटील वालवटी यांना सन्मानित करायचं आहे। खूप खूप धन्यवाद चंद्रकांतजी पाटील। आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आपण या ठिकाणी आलात आणि नक्कीच आम्हा आयोजकांना, आम्हा रसिक प्रेक्षकांना एक चांगला आनंद मात्र या ठिकाणी निर्माण झाला, म्हणून निश्चितपणे चंद्रकांतजी पाटील आपल्याला आम्ही अर्थात या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देणार आहोत आणि असंच सहकार्य यापुढे देखील आम्हाला अपेक्षित आहे। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संदीप ठाकूर, आदरणीय संदीपजी ठाकूर खरांबोली, आपलं देखील स्वागत करण्यासाठी मी नितीन कमाने आपणास विनंती करणार आहे। आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संदीप ठाकूर यांना देखील सन्मानित करायचं आहे। आदरणीय संदीपजी ठाकूर यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय। अर्थात आपलं देखील या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत केलं जातोय आणि हे स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा मी आदरणीय अर्थात नितीन कमाने आपणास विनंती करतोय। खूप खूप धन्यवाद आदरणीय संदीप ठाकूर, या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आपण या ठिकाणी आलात आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान दिला जातोय ना, अर्थात नितीन कमाने आहेत। मित्रांनो, नितीन कमाने हे रायगड जिल्ह्याच्या कबड्डी क्षेत्रामध्ये अगदी सुवर्णाक्षरांनी म्हणायला हरकत नाहीये, कोरलेलं एक नाव आहे, ज्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही देखील अनेक वेळेला घेतलेला आहे। मित्रांनो, पाटणेश्वर येथील कबड्डी स्पर्धा आम्हाला आठवते, त्यावेळेला देखील नितीन कमाने त्या ठिकाणी त्यांचा खेळ अर्थात म्हसोबा पेझारी बरोबरचा खेळ होता आणि त्या अगोदरच्या देखील अनेक स्पर्धा होत्या, ज्यामध्ये प्रामुख्यानं आपला एक दर्जेदार खेळ संपूर्ण रायगड जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी सुरू होती। रायगड जिल्ह्यातील अनेक 200-250 संघामध्ये त्या ठिकाणी खेळले होते, अंतिम सामन्यामध्ये खेळत होता आणि त्यावेळी त्याने केलेला खेळ हा नयनरम्य आणि नेत्रदीपक आणि पाहण्यासारखा होता। अनेकांची दृष्टी देखील त्यावेळेला त्या सामन्याला लागली। म्हणजेच काय, त्या खऱ्या अर्थाने त्या खेळाचा केंद्रबिंदू नितीन कमाने होते। म्हणजे कबड्डी स्पर्धांचा एक अनुभवी असणारा खेळाडू आणि त्यांच्याच माध्यमातून आणि असे अनेक खेळाडू आहेत जे एकत्रितपणे या ठिकाणी आले। ही समिती आहे, ही कमिटी आहे, ती एकत्रितपणे या ठिकाणी आली आणि या ठिकाणी कबड्डीचा महाकाय सामना मात्र आपण कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी खेळत असताना पाहतोय, अर्थात आयोजन पाहतोय। आदरणीय गणपतजी गोसावी, विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आदरणीय गणपतजी गोसावी, विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। सामना मात्र मध्यंतरासाठी थांबला। पेटर वॉरियर्स वर्सेस फजल फायटर्स। पेटर वॉरियर्स या संघाकडे 9 गुण आहेत आणि फजल फायटर्स या संघाकडे मात्र 6 गुण आहेत। अर्थात 3 गुणांची आघाडी पेटर वॉरियर्स या संघाकडे आहे, म्हणजेच 3 गुणांची पिछाडी ही फजल फायटर्स या संघाकडे आहे। आघाडी आणि पिछाडी सातत्यानं चालणार राहणार आहे, परंतु विजयाची सलामी मात्र गोंधळा संघाला आहे। चला
तर सामना मध्यंतरासाठी थांबलाय. फ्युजल फायटर वर्सेस पीटर वॉरियर्स असा सामना चालू आहे आणि गुणफलक आपण पाहतोय 6-9 आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा सामना खेळण्यासाठी जय हनुमान काशिद वर्सेस विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन आपल्याला दुसरा पुकार मिळतोय. आपण तयारीत राहायचं आहे. दरवाजा बंद कर. तर पुढील सामन्यासाठी जय हनुमान काशिद वर्सेस विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन आपल्याला सेकंड बॉल मिळाला. आपण तयारीत राहायचं आहे पुढील सामना खेळण्यासाठी. तिसरा पुकार मिळाल्यानंतर आपण आपले संघ प्रवेशद्वारापाशी घेऊन यायचे. योगेश मुंगळे आणि सुजित जासूद आपण नितीन कमान यांची भेट घ्यायची. योगेश मुंगळे आणि सुजित जासूद आपण नितीन कमान यांची भेट घ्यायची. तर वळूया स्पर्धेकडे, कारण हळूहळू एक एक संघ आपण पाहिला तर प्रयत्नांची पराकाष्ठा करून चालू आहे. कारण फ्युजल फायटरला आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिले आणि नक्कीच संघर्ष वाढत चाललाय फ्युजल फायटर संघाचा देखील. आपण देखील या स्कोरबोर्डकडे पाहिलं तर नक्कीच आपल्याला अंदाज येईल या मध्यंतराच्या पलीकडे सामन्याची पोझिशन कोणत्या स्तरावर आहे. स्वागत चवरकर हे देखील नाव मित्रांनो रायगड जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडूंच्या यादीतील नाव आहे. नक्कीच आपल्या चढाईला यश मिळवल्यानंतर आपल्या प्रमाणात परतला. तर प्रथमेश कमाने स्वतः 9 असा गुणफलक मात्र आपण निश्चितपणे या ठिकाणी पाहतोय. फ्युजल फायटर वर्सेस पीटर वॉरियर्स. ज्या वेळेला गोंगा बसतो आता मात्र आपल्या सगळ्यांना कळतं की ज्या वेळेला हे इंडिकेटर दिलं जात असतं त्या वेळेला मात्र तो चढाई बहादर सज्ज असतं आणि प्रशिक्षक देखील कर्णधार देखील आपल्या त्याच खेळाडूला पाठवत असतो ज्या खेळाडूवर आपला पूर्णपणे विश्वास आहे. जो विश्वासानं प्रतिस्पर्धी संघावर मात करून एखादा खेळाडू आपल्या संघासाठी मिळवेल, एखादा गुण आपल्यासाठी मिळवेल, आता मात्र नाही. ज्या विश्वासानं ज्या हिमतीनं पाठवलेला खेळाडू होता अनिरुद्ध आता मात्र तो बाद झाला आणि 13/10च्या बाहेर गेला, म्हणजेच मैदानाच्या बाहेर बसला. म्हणजेच 1 गुण हा मायनस मध्ये गेला आणि प्रतिस्पर्धी संघाचा मात्र 1 गुण वाढला. असाच खेळ शेवटपर्यंत फुलत जाणार आणि शेवटच्या क्षणाला मात्र फलदायी ठरणार. म्हणजेच काय तर अंतिम क्षणामध्ये आपल्याला बक्षीस मिळणार. म्हणजेच अंतिम क्षणाला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक या ठिकाणी अर्थात अशा पद्धतीचं बक्षीस असणार आहे. मग रोख रक्कम असणार आणि आकर्षक चषक असणार. अंतिम चषक जर आपण पाहिलं तर मित्रांनो डोळ्यांचे पारणे फिरणारा एक चषक आहे. दृष्ट लागण्यासारखं चषक या ठिकाणी आपण पाहतो जो अंतिम चषक आहे. निश्चितपणे हे देखील चषक ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहे त्यांना देखील आपण धन्यवाद देणार आहोत. कारण त्याने एक मोठं ओझं, त्याने एक मोठी जबाबदारी, त्याने एक मोठं कार्य या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेसाठी केलेलं आहे. पुन्हा एकदा स्वागत सवरकर एक आदर्श खेळाडू आहे, एक चांगला खेळाडू आहे. आता रायगड जिल्ह्यामध्ये पांडवादेवी रायवाडी या संघाकडनं गेली अनेक वर्षे खेळत असताना आपण पाहिला तो स्वागत सवरकर. आता मात्र गुण मिळवणार की या ठिकाणी कसा खेळ असतो स्वागत सवरकरचा आणि 2 गोल. मित्रांनो असाच खेळ आणि ही खेळी कदाचित जर आपण या सामन्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं स्वागत सवरकर शेवटच्या काही क्षणांमध्ये होता.
सुरुवातीची 20 सेकंद मात्र इकडे तिकडे करून कुठेतरी गुण टिपण्याचा प्रयत्न स्वागत चवरकरच्या माध्यमातून झाला. उरली 10 सेकंद, उरलेल्या 10 सेकंदांमध्ये दम मात्र खूप झालाय. परंतु अशा वेळेला प्रतिस्पर्धी संघानं कशा पद्धतीनं खेळणं अपेक्षित होतं, मात्र कशा पद्धतीनं खेळला गेला. आणि शेवटी मात्र त्यानं बुद्धी चातुर्याच्या जोरावर 2 गुण मात्र आपल्या संघासाठी मिळवलं आणि स्कोर बोर्डवर मात्र आपल्या 10 पाहायला मिळतात. म्हणजेच 10-9 असा गुणफलक आहे. पुन्हा एकदा आदेश चढाईसाठी येतोय. एक आक्रमक चढाई बहादर म्हणून नामोल्लेख निश्चितपणे केला जात असतो. गरज असताना आणि गरज नसताना अशा 2 बाजू मित्रांनो या कबड्डीमध्ये आपण प्रामुख्याने पाहत असतो. कार्ड मात्र निश्चितपणे दाखवलं जातोय. चवरकर या खेळाडूला ग्रीन कार्ड. आपल्याला सगळ्यांना माहित आहे ग्रीन कार्ड याचाच अर्थ ताकीद कार्ड आहे, सूचना कार्ड आहे. आणि पुन्हा एकदा त्याच खेळाडूनं पुन्हा तीच चूक केली तर मात्र येलो कार्ड. आणि पुन्हा त्याच खेळाडूनं पुन्हा अजून एक चूक केली तर मात्र रेड कार्ड. मग रेड कार्डला खेळाडू हा मैदानाच्या बाहेर असतो. अशी आगळी वेगळी व्यवस्था कबड्डी क्षेत्रामध्ये देखील केलेली. इथे मात्र सुपर टायगर्ससाठी नामी संधी पेटर वॉरियर्स या संघाकडे आपण पाहतोय. सेकंड कॉल दिलेला आहे. सेकंड कॉल आहे जहरमान काशीद वर्सेस विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन. आपल्यासाठी दुसरा पुकार. जहरमान काशीद वर्सेस विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी सेकंड कॉल. शेवटची 5 मिनिटे सामना संपण्यासाठी. ओके सर सर नाव पाटील पाटील सॉरी सर. तिला विकीला तर म्हणला घरी थांबव, तिकडे नको, घरी नको, तिकडे हॉटेलला जा कामाला म्हणतो. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. तिला विकीला म्हणलं, ती म्हणते मला विकीला म्हणलं काय हॉटेल नको, हॉटेल घरी नको, हॉटेलला सांगतो. ठीक आहे सांगतो. सामन्याकडे वळतोय. स्कोरबोर्ड वर आपण पाहतोय गुणफलक मात्र लागलेला आहे 1010 म्हणजे सॉरी 1011. गुणफलक 6-9. सुंदर पकड. पुन्हा एकदा एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण. सामना संपला. शेवटची 5 मिनिटे. स्कोरबोर्डवर 11-9 9-11 म्हणजे पोझेस 11 आणि पीटर वॉरियर्स खारामोली 9. बदली खेळाडू आहे आणि हे देखील एका प्रशिक्षकाचं खऱ्या अर्थानं बुद्धी चातुर्य असतं. त्याचा देखील एक अंग असतं आणि त्याच एका अंगानं मात्र हा विचार डोक्यामध्ये येत असतो की कोणत्या वेळेला कोणता पत्ता बाहेर काढायचा. मग हुकमाचा एका त्याच वेळेला काढला जातो ज्या वेळेला त्याची खऱ्या अर्थानं गरज असते, ती बाजी मात्र मारायची असते. आता मात्र दोघांमधील हा खेळ आहे. स्वागत चवरकर चढाईसाठी येतोय. 1 नंबर बनियनवर मात्र दिलेला आहे. 1 नंबर मात्र जर्सीवर या ठिकाणी दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आता मात्र
स्वागत सवरकर मैदानाच्या बाहेर. सुपर टॅकल देखील या ठिकाणी सक्सेस. प्रशिक्षकानं घेतलेला निर्णय खऱ्या अर्थानं यशाच्या बाजूने झुकला. सुंदर अशी पकड मात्र 2 खेळाडूंमध्ये झाली आणि अधिकचा 1 गुण अर्थात या ठिकाणी पीटर वॉरियर्स खारामुली या संघाला मात्र मिळाला. मित्रांनो, यालाच म्हणतात बुद्धी चातुर्य, यालाच म्हणतात बुद्धीचा खेळ. आणि अशाच या बुद्धीच्या खेळावर मात्र आपण या ठिकाणी ही स्पर्धा मात्र पाहतोय. प्रत्येकाचा खेळ वेगळा आहे, प्रत्येकाची साईड वेगळी आहे, प्रत्येकाची चढाई वेगळी आहे, प्रत्येकाचा अंग वेगळा आहे आणि प्रत्येकाची जागा वेगळी आहे आणि त्या जागेवर प्रत्येक जण मात्र आपला खेळ करतोय. अनिल कमाने खारामुली, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय अनिल कामाने, आपण प्लीज व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. अनेक या ठिकाणी मान्यवर असतात, अनेक या ठिकाणी बुजुर्ग व्यक्तिमत्व असतात, अनेक ज्येष्ठ असतात. कदाचित आमच्या स्वयंसेवकांचं लक्ष आपल्याकडे नसेल, परंतु विनंती असेल आपण स्टेजवर येऊन बसायचं. अनिलजी कमाने, विनंती आहे आपण प्लीज व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आता मात्र खऱ्या अर्थाने या खेळाची रंगत वाढणार आहे आपल्या संगतीमध्ये. दोनही संघांकडे जर आपण गुणफलक जर पाहिला तर नक्कीच स्पोर्टबोर्डवर पाहण्यासारखा. आदरणीय अनिलजी कमाने, आपलं देखील आम्ही शाब्दिक सन्मानानं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. 11-11 असा गुणफलक या ठिकाणी स्कोरबोर्डवर लागलेला असताना एक अटीतटीची लढत आहे आणि हृदयस्पर्शी क्षण आहे तो. खऱ्या अर्थानं धडधड वाढवणारा खेळ आहे. धडधड मात्र निश्चित होते. दोनही संघांच्या संघ मालकांकडे पाहिल्यानंतर नक्कीच त्याचा अनुभव मात्र येत असतो. कारण जिंकायचं तर दोघांनाही आहे, जिंकणार मात्र एकच आहे. मग जिंकणार कोण, मग हरणार कोण? मग अशा या जिंकण्याच्या आणि हरण्याच्या शर्यतीमध्ये नक्कीच तोच जिंकणार आहे जो अविरतपणे कष्ट घेणार आहे, ज्यानं खऱ्या अर्थानं सांघिक शक्तीवर आपलं प्राबल्य. आपलं शेवटची काही मिनिटे शिल्लक आहेत आणि आता मात्र थर्ड रेट मात्र या ठिकाणी दिली आहे. म्हणजेच खेळ निश्चित करावा लागतोय. नितीन कमाने, शेवटच्या काही क्षणांचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक असताना पुन्हा 2 खेळाडू मात्र मैदानामध्ये शिल्लक असताना आता मात्र 1 गुण पलीकडच्या संघामध्ये जातोय. म्हणजे फजल पाटसच्या संघाकडे मात्र गुण 3 जातोय. चोरला 1 मात्र राहिला आणि पुन्हा एकदा वेळ येते ती आपल्या संघाच्या प्रशिक्षकाच्या बुद्धी चातुर्याची. 13-11 असा गुणफलक या ठिकाणी असताना रसिकांमध्ये एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता. रसिकांमध्ये एक वेगळंच चैतन्याचं या ठिकाणी वातावरण निर्माण झालं होतं, तयार झालं होतं. आता मात्र 13-11 गुणांची तर आवश्यकता आहे. आपला संघ मात्र काहीच्या गुणांनी पिछाडीवर तर आहे. मग हीच पिछाडी भरून काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी चढाई बहादर मात्र प्रतिस्पर्धाच्या प्रांगणामध्ये प्रतिस्पर्धेच्या अंगणामध्ये या ठिकाणी आक्रमक जाण्यासाठी गेला आणि आता मात्र अपयशी ठरला. म्हणजे त्याचा 1 आणि लोणचे 2 असे एकूण 3 गुण मात्र निश्चितपणे प्रतिस्पर्धी संघाला मिळाले आणि संघाची गुणसंख्या झाली ती म्हणजेच 16. चला, तिसरा आणि अंतिम पुकार आहे पुढील सामन्यासाठी. जय हनुमान काशीद वर्सेस विघ्न हरता कंस्ट्रक्शन. दोन्ही संघाला विनंती असणारे आपण प्रवेशद्वारापासून यायचं आहे. जय हनुमान काशीद विघ्न हरता कंस्ट्रक्शन फायनल गोल आहे. आपण प्रवेशद्वारापासून यायचं आहे. या ठिकाणी सामना संपुष्टात आहे. दोन्ही संघांना विनंती असणारे आपण प्रवेशद्वारापासून यायचं आहे. तर नक्कीच एक अटीतटीची लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा डोक्यात आणली होती, आज मैदानावर उतरली आहे. पुन्हा एकदा अनिरुद्ध इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा सांघिक खेळ आणि टाळ्यांचा कडकडाट. हा टाळ्यांचा कडकडाट आम्हाला ऐकायचा असतो. इथे मात्र नक्कीच चांगला खेळ दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय. खूप चांगले प्रयत्न दोन्ही संघांचे या स्पर्धेमध्ये आपल्या संघांसाठी राहिले.
सतीश मने पण आर्या ज्याला आपण या नावाने ओळखतो 9 नंबरची जर्सी त्यानं परिधान केलेली आहे. पुन्हा एकदा उपरक्षक अतिश कामाने त्याला बाद केलं चापेल नक्की होतोय. सन्माननीय गणपती गोसावी आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं. पुन्हा एकदा एक सुंदर प्रकार मैदानावरती आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच चांगला कम्बॅक केलंय फ्रिजल फायटर संघानं. आता मात्र या स्पर्धेची एक जशी एक टप्पा जसा पुढे चालतोय एक संघ जसा ज्या ज्या पद्धतीने खेळ करतोय आपण पाहिल्या मागच्या सामन्यामध्ये फ्रिजल फायटर पहिल्या मॅच मध्ये आपण त्यांचा सामना पाहिला होता परंतु याच सामन्यामध्ये चांगला कमबॅक केलाय आणि सामना देखील संपलेला आहे. आपण पाहिल्यानंतर 19-12 असा गुणाफलक आपल्याला फायनल शेवटच्या मिनिटामध्ये सामना संपत असताना कळतोय. चला दोन्ही संघांना पुढील सामना खेळण्यासाठी विनंती असणार आहे की आपण